तू आत्ताच 11 महिन्याच्या इस्रायल दौऱ्यावर जाऊन आलास तिथे ॲग्रो स्टडीसाठी. तर तू नक्की इस्रायलला काय करायला गेला होतास त्याच्याबद्दल थोडंसं सांग. ॲग्रो स्टडीज हा कोर्स जो आहे तो 11 महिन्यांचा कोर्स आहे. हा 2 भागामध्ये विस्तारित आहे. एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे सर्वात महत्त्वाचं आहे आणि दुसरं क्लास ट्रेनिंग. यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे असतं ते 5 दिवसाचं असतं. ह्या 5 दिवसात मुले स्वतः फील्डवर ग्रासरूट लेवलला काम करतात का जेणेकरून इस्रायलचे जे ॲग्रिकल्चरचे जे आपण म्हणतो का एकदम बेस्ट आहे वगैरे का तिथे जाऊन त्यांना ॲग्रिकल्चर स्पेसिफिकली फील्डवर जाऊन बघायला भेटतं, हाताळता येतं आणि नवीन गोष्टी शिकायला भेटतात. आणि दुसरा एक कन्सेप्ट असतो तो क्लास. त्यामध्ये इस्रायलचं जे इन जनरल ॲग्रिकल्चर जे शिकवलं जातं का इस्रायल कसं ॲग्रिकल्चर, फार्मर्स कशी शेती करतात वगैरे, आणि हे जे गोष्टी जे क्लासमध्ये शिकतात ते ॲक्च्युली प्रॅक्टिकली जाऊन 5 दिवस मुलं फील्डवर जाऊन कामं करतात. म्हणजे तू इस्रायलमध्ये 11 महिन्यात आठवड्याचे 5 दिवस तू शेतात काम करायचं असतं. हो. तर तू आणि तुझे जे मित्र हे कुठल्या प्रकारच्या शेतात तुम्ही काम करायचं आणि कामाचं स्वरूप काय असायचं, किती तास काम करायचं ते याच्याबद्दल कामाबद्दल थोडंसं सांग. बेसिकली काम जे असायचं ते आता आमचं नर्सरीशी म्हणजे फ्लोरिकल्चर जे म्हणतो आपण त्याच्याशी रिलेटेड असायचं. कामाचं शेड्यूल जे म्हणतो आपण इस्रायलमध्ये एक ही एक खूप मोठी बात आहे का तिथले लोक सकाळी 6:30 वाजता फील्डवर चालू करतात, जे बेसिकली आपल्या इंडियात नसतं. तिथलं सकाळचं कामकाज जे असतं ते 6:30ला चालू होतं आणि संध्याकाळी ते 7, 8, 9 कधी कधी असं होतं का शेतकरी आपण रात्री 12 वाजता शेतात बघतो आणि दुसऱ्या सकाळी परत 6:30 वाजता तो शेतातच असतो. जे वर्किंग शेड्यूल असतं हे टोटली तिथे 100% देतो शेतकरी. बाकीचं काही न करता शेती आणि शेती हेच त्याचं पूर्ण उद्देश असतं. आणि राहिली गोष्ट ट्रेनिंगची, तर ट्रेनिंग आमची सकाळी 6:30 वाजता चालू व्हायची आणि डिपेंड्स जसं काम असेल वगैरे डिपेंड्स 8 वाजायचे, 9 वाजायचे, कधी 15 तास व्हायचे, कधी 20 तास देखील ट्रेनिंग चालायची आमची. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी इस्रायली शेतीमध्ये रोजचे 12 ते 20 अगदी तास काम केलं. तर हा काम करण्याचा अनुभव कसा होता आणि आपल्या इथे तुम्ही सगळे शेतकरी कुटुंबातून आहात तर तुम्हाला याचा अनुभव कसा होता, म्हणजे काय फरक पडला दोन अनुभवांचे? फरक म्हणजे इथे भारतात ज्यावेळेस आता मी स्वतः एक शेतकरी आहे तर इथे शेती करताना हार्डवर्क जास्त करावं लागतं, पण जे इस्रायलमध्ये तसं काय नव्हतं. हां, ट्रेनिंग जास्त वेळ चालायची ही गोष्ट खरी होती, पण वर्क स्मार्ट वर्क असायचं. हे सर्वात महत्त्वाचं जे इस्रायलमध्ये फॉलोअप केलं. आपलं म्हणतो आपल्याकडे इस्रायल शेतकरी, आपला इंडियन शेतकरी खूप काम करतो ॲज कम्पेअर टू इस्रायली शेतकरी, पण आपले शेतकरी स्मार्ट वर्क करत नाही. ते कामाचं स्वरूप तिथे असायचं, सगळं कॉम्प्युटराईज असल्यामुळे IT सेक्टर तिथं स्ट्रॉंग असायचं, सर्व गोष्टी वेल मॅनेज, वेल प्लॅन असायच्या, जे आपल्याकडे बऱ्याचशा कामात कमी आहे. मॅनेजमेंट जे म्हणतो आपण शेतीमध्ये ते हल्ली कोणी वापरत नाही. मी जनरली मागच्या वर्षी जूनमध्ये चालू केलं आपण. जूनमध्ये सपोज आपण सोयाबीन लावली तर ह्यावेळेस देखील त्याच वेळेस लावायची, पण तिथे तसं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथलं शेतीविषयी आता फार्म वगैरे जे म्हणतो आपण म्हणतो का शेती चांगली, आमची माती चांगली नाही, हे चांगलं नाही वगैरे वगैरे पाशा, पण ते गोष्टीवरती रडत न बसता त्यांनी त्यावर सोल्युशन काढले. जर मागे बघितलं तर आपल्या इस्रायल आणि इंडिया दोघांना स्वातंत्र्यामध्ये 1 वर्षाचा फरक आहे, पण आज ज्यावेळेस चित्र आपण बघतो ते आपल्यापेक्षा खूप पुढे गेले. एक शेतकरी 100 कुटुंब भरू शकतो अशी त्यांची क्षमता आहे, जी आपल्याकडे नाही आहे. पण मग जसं तू नर्सरीत होतास तसं इतर तुझे मित्र किंवा अशा या प्रोग्रॅमच्या अंतर्गत लोक कोणत्या वेगवेगळ्या शेतांमध्ये काम केलं आणि कसं त्यांना, म्हणजे हे सगळे वैयक्तिक शेती होती का सहकारी शेती होती, कशा प्रकारची शेती होती ते थोडंसं? शेती तिथे 2 प्रकारे केली जाते. एक मोशाव शेती असते आणि एक किब्बूज शेती असते. मोशाव शेतीमध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्यासारखी शेती, जो एक शेतकरी स्वतः त्याची शेती करतो, स्वतः बघतो, त्याचं सर्व काय असेल स्वतः, आणि ती लिमिटेड असते त्याच्यापुरती. आणि दुसरी किब्बूज शेती म्हणता येईल तर समजेल असं भाषेत बोलायचं तर आपल्याकडे सोसायटी जशी असते तशी, त्यात एक ग्रुप असतो शेतकऱ्यांचा, मे बी डिपेंड 70, 80, 90 असा ग्रुप असतो. सर्वजण एकत्र येतात आणि शेती करतात. आता शेती कशी करतात, सपोज त्यांचं गायांचं हे असेल व्यवसाय, तर एका फार्मवरती 5, 6, 10 हजारपर्यंत गाय असतात आणि लेबरवर काय आपण जे म्हणतो तिथे लागतात ते खूप कमी लागतं, कारण त्यांचं ॲज कम्पेअर टू डेव्हलप्ड कंट्री असल्यामुळं ती गोष्ट आपण कन्सिडर करू शकतो. आता तिथे IT सेक्टर वगैरे सगळं स्ट्रॉंग आहे. आणि नेक्स्ट थिंग कसं असतं, त्यांनी दूध उत्पादन घेतलं आणि ते डेअरीला विकत नाही, जे आपल्याकडे बेसिकली होतं, ते दुधापासून लगेच बाय प्रोडक्ट तयार करतात. आणि मग इतर मित्रांनी कोणत्या शेतांमध्ये, या ॲग्रो स्टडीजबद्दल सांगा, ॲग्रो स्टडीजमध्ये कोणत्या शेतांमध्ये मुलांना काम करायचं अनुभव? या बनाना असतं, ॲव्होकाडो असतात, सिट्रसमध्ये असतात, कोणी मिरचीमध्ये असतं, फिशरीमध्ये असतं, डेअरीमध्ये असतं, पोल्ट्री, मीन्स इन जनरल आपण ॲग्रिकल्चरमध्ये जे अलाइड ब्रांचेस आहे ते सर्व ॲग्रो स्टडीजमध्ये आपल्याला. तर या प्रोग्रामच्या अंतर्गत शेतीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुलांना काम करायची संधी मिळाली आणि त्यांनी ते काम केलं. हो. आता मला सांग, वर्षभरानंतर तू परत आल्यावर तुला असं वाटतं का की 1 वर्षाचं जे आपण शिक्षण घेतलं
किंवा त्याचा एक अशा प्रकारे काही उपयोग झाला किंवा जी मदत तुला इस्रायलमध्ये इस्रायली शेतकऱ्यांकडनं यांच्याकडनं मिळाली त्याच्या मदतीच्या जोरावर आपल्या इथे तू स्वतः एक इस्रायली पद्धतीची किंवा एक चांगल्या हायटेक शेती असं तू करू शकशील असं तुला वाटतं का? नक्कीच वाटतं. ज्यावेळेस मी इस्रायलला जात होतो त्यावेळेस मी विचार केला का शेती नको, इवन दो आय एम ॲग्रिकल्चर स्टुडंट्स, पण शेती नको, एक सर्व्हिस करूया, ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये जॉब करूया असं वाटायचं. पण आज ज्यावेळेस मी 11 महिन्यानंतर इथं आलो त्यावेळेस मी असं विचार का शेतीत खूप काही आहे, फक्त लागतो होतं बघायचा दृष्टिकोन. ज्या 11 महिन्यात आम्ही तो नक्कीच मिळवला. आता एक असं होतं ॲग्रिकल्चर एक बिझनेस म्हणून जर केलं तर जॉबपेक्षा कित्येक पट आपल्याला तिथं संधी भेटेल आणि आज ती खरंच गरज आहे. कारण की आज शेतकरी असतो त्याला सर्वात मोठं टेन्शन एकच असतं का माझा मुलगा शेती करेल का नाही, तर कारण मुलाची टेंडन्सी नसती तो म्हणतो शेती नको. पण जर बिझनेस म्हणून शेती केली, मी ट्रेडिशन म्हणून म्हणत नाही किंवा आपलं कल्चर म्हणून केलं नाही, जे आजकाल सगळं चाललं आहे. आपण पहिलं शेतकरी कसा होता ट्रेडिशन म्हणून करायचा, त्यानंतर थोडा कन्सेप्ट बदलला, आपण म्हणतो आधुनिक शेतकरी. पण माझं एकच म्हणणं राहील आज गरज आहे मॉडर्न शेतकरी बनायची. मॉडर्न शेतकरी म्हणजे कसा स्वतः प्रोड्यूस करायचं, स्वतःच त्याचं प्रोसेस करायचं, स्वतःच मार्केटिंग करायचं. ही आपल्याकडे पद्धत खूप कमी, म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल, खूप रेअर लोक असतात का ती ही पद्धत वापरतात, जी इस्रायलमध्ये नक्की होते. आता मी मागं आल्यानंतर असं वाटतं का मी नक्कीच घरची शेती तर करूच शकतो, पण गावातली शेती ॲटलिस्ट मिनिमम गाव, तालुका आणि जमलं तर नक्कीच राष्ट्र आणि देशासाठी नक्कीच शेती होऊ शकते. आधी एक मला थोडक्यात सांग की तुला परत आल्यावर कुठल्या प्रकारची शेती किंवा काय प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, आणि मग समजा तुझ्या गावात किंवा भागात जर असंही करायचं तर तू त्याच्यात काय सुचवू शकशील, म्हणजे स्वतःसाठी आणि समाजासाठी अशा दोन्ही गोष्टींचं थोडक्यात मला सांग. स्वतःसाठी मी नक्कीच एक पेरूची प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा प्लॅन केला आहे. कारण की मी जिथे राहतो इट्स अ हार्ट ऑफ पेरू, म्हणजे पेरूचं एकदम राहता जो तालुका आहे तिथे पेरूचं खूप उत्पन्न घेतलं जातं. आणि इंटरेस्टिंग थिंग म्हणजे की इतकं उत्पन्न असून तिथे प्रोसेसिंग इंडस्ट्री नाही आहे, हे सगळ्यात मुद्द्याचं आहे. कारण की आजपर्यंत पेरू उत्पादक घेणाऱ्यांनी कधीच विचार केला नाही की आपण एक प्रोसेसिंग इंडस्ट्री टाकली तर आपल्याकडे रॉ मटेरियल आपल्या पायथ्याशी आहे. तर मी नक्कीच तिथे पेरूचं उत्पादन नक्कीच घेईन. आणि जर शेतकऱ्यांचा निरोप सांगायचा मी एकच सांगेन, शेती ही ट्रेडिशन न करता ॲज अ बिझनेस म्हणून करा. इमोशनल बनू नका शेतीमध्ये, सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट. कारण की आपला शेतकरी खूप इंडियन लोकच म्हणता येईल खूप इमोशन्स असतात, इस्रायली शेतकरी इमोशन कधीच नसतो. आता आपण म्हणतो नाही थोडं हे केलं पाहिजे, नाही थोडा भुईमुग केला पाहिजे यार, आपण नेहमी करतो. पण हे विचार न करता शेती इमोशन फ्री भावना शेती ठेवायची नाही, ॲज अ बिझनेस आणि बिझनेस म्हणूनच केली तर नक्कीच हा संदेश जर जे फॉलो केला पाहिजे, इमोशनल राहिलं नाही पाहिजे शेतीमध्ये. तू आता नोकरी करायची नाही हे तू नक्की केलंस, तुला शेताशी संदर्भात ॲग्रो बिझनेस इंटरप्रिन्युअर तुला हे करायचं. ओके चालेल, धन्यवाद. थँक्यू.